नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला धाराशिव या शहरामध्ये आलेलो आहोत। आपण धाराशिवच्या या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला असणारा रोड, जो रोड रहदारीचा रोड आहे, या ठिकाणी पूर्ण अर्ज टाईप करण्याचं काम या बाजूला होतं। हे पूर्ण दुकान आहेत। आज शनिवार आहे आणि शनिवार हा सुट्टीचा दिवस असतानासुद्धा या गाड्याची गर्दी बघा। आणि ही गर्दी, ह्याला कुठेही पार्किंग नाही। पार्किंग का नाही तर नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, कारण नगरपालिका पार्किंग करून देत नाही, रोड चांगला नाही, नाल्या नाहीत, रस्ते नाहीत। फक्त धाराशिव शहराचा विकास होणार आहे एवढंच बोललं जातं। या धाराशिव शहराचा विकास करण्यासाठी प्रत्येक निवडणुकाच्या अगोदर महिन्या दीड महिन्यामध्ये 140 कोटी रुपये मंजूर होतात आणि निवडणुका झाल्या की ती 140 कोटी रुपये रद्द होतात। शहराचा रस्ता जशाना तसाच, खड्डे जसेच तसे, लाईट नाही, रोड नाही, कसल्याही पद्धतीचं धाराशिवची सुधारणा दिसत नाही। आपण हा रोड दाखवणार आहे। ह्या रोडचं बघा, खऱ्या नियमानं हा रोड भरून घेतला पाहिजे आणि इथल्या बाजूला पूर्ण रोडचा पूल असला पाहिजेत। या ठिकाणी हे घाणीची दुर्गंधी, या ठिकाणी एवढी दुर्गंधी आहे की हा नाला जे आहे ती नाला कोण साफ करत नाही आणि रस्ता एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये आहे। या ठिकाणी असाच रस्ता आहे। जय भीम जय भीम जय भीम। काय वाटतं हे काय वाटतं, बोला। चांगला आहे का न्यायालयाच्या बाजूचा रोड? न्यायालयाच्या बाजूला घाणच आहे की सर्व। न्यायालय हे न्याय देवता आहे। ज्यांना कुणाला न्याय मिळत नाही त्याला न्याय न्यायालयातून मिळते आणि न्यायालयाच्याच बाजूला असलं घाणीचं साम्राज्य आहे। आता 15-20 दिवस गेले की पाऊस चालू होणार आहे, म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते, त्यावेळेस हा रोड पूर्ण खचाखच भरला जातो। बरोबर आहे। निवडणुका झाल्याबरोबर धाराशिव शहराच्या विकासाची कामं चालू होणार आहेत असं सांगितलं होतं। झाले का चालू? आता कामं तर चालू झाले, रस्त्याची कामं तसेच आहेत, हां, हे कामं तसेच आहेत। याकडे कुठे गेले मग? 140 करावे लागेल ना। 140 कोटी रुपये मंजूर झालेले, डिजिटल लावलेले गेले कुठं? आता कामं करणं गरजेचं आहे। कुठे गेला मग विकास कुठं गेला? आता 4 वर्ष झाली 140 कोटीचीच घोषणा आहे। म्हणजे निवडणूक आली की 140 कोटी रुपये येतात आणि निवडणूक एकदा जिंकली की ते 140 कोटी रुपये रद्द होतात। याच्यानं धाराशिव शहराचा विकास होणार आहे का? हां, आता कसं आहे, नगर परिषदेचं काम आहे, नगरपालिका दुर्लक्ष करते। नगरपालिका होय, नगरपालिका काय करते? स्वच्छता नाही का? बरं, चला आपण काय करूया, हे रस्ता दाखवू आपण। चला, रस्ता कुठून कुठपर्यंत खराब आहे दाखवू। हॅलो, मगापासून तिकडून का? आपण हा रस्ता दाखवणार आहेत, आहे ना? हा जो रस्ता आहे तो रस्ता आहे न्यायालयाच्या बाजूचा। हा खड्डा बघा, हा खड्डा नालीनं तुडुंब भरलेला आहे। हे नाली काढण्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे आणि या रोडवर सर्वात जास्त रहदारी आहे। आपण हे सगळं दाखवणार आहे। हे बघा, हे किती खराब रोड आहे।
हे न्यायालयाच्या बाजूचाच रोड जर असा असेल तर शहरातले रोड कोण दुरुस्त करणार आहे? हे रस्ता या ठिकाणी टाईप वगैरे करणारी न्यायालयाची पूर्ण वकिले लोक या ठिकाणी येतात आणि वकिलाचे अर्ज वगैरे टाईप होण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी येणारे लोक जे आहेत त्यांची रहदारी या रोडला सर्वात जास्त असते. बघा हे रोड आता 1 महिना गेला की ह्या रोडवर पूर्ण पाणीच पाणी असतं. हे आपण पूर्ण या बाजूचे रोड दाखवणार आहे. हे बघा हे पण रोड आहे. हे बघा हे सगळे नोटरीचे वगैरे वकील या ठिकाणी असतात. हा रस्ता किती खराब आहे बघा. हे नालीनं तुडुंब भरलेलं आहे. कोण काढते नाली? बघा या नाल्या ही पूर्ण तुडुंब भरलेली नाही. हे धाराशिवची परिस्थिती आहे अशी. बघा ही नाल्या घाणीचं साम्राज्य. स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होतात पण ही स्वच्छता कोणीही करत नाही. ते बघा तुडुंब भरलेल्या नाल्या, स्वच्छता नाही, नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. हे सगळं आपण शहराचं वास्तव चित्र दाखवणार आहेत. बघा हा रोड किती घाणीचं साम्राज्य आहे. रोड चांगला नाही, लाईट नाही, रस्ता नाही. बघा ही परिस्थिती आहे आणि हे सगळं आम्ही न्यायालयाच्या बाजूचं दाखवतो की ज्या न्यायालयामध्ये न्याय मागायला लोक येतात त्यांची जी गर्दी असते हे गर्दी, या गर्दीला या रोडवरून चांगलं जाता येत नाही. हे रस्ता बघा काय बघा हे काय हा रस्ता किती खराब झालेला आहे आणि हे न्यायालयाकडे येणारा, न्यायालयाच्या बाजूने जाणारा हा रस्ता आहे. खरं म्हणलं तर नगरपालिका या रस्त्याकडं नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. हा रोड आपण न्यायालयाच्या बाजूचा पूर्ण रोड दाखवलेला आहे आणि हा रोड या कोपऱ्यापर्यंत येतं. कोणतं नगर आहे? कोणतं नगर आहे? कोणतं नगर आहे म्हणलं? कोणतं नगर आहे? हा रस्ता आहे. तो पूर्णच रस्ता असा हे नाही. हे रस्ता आपण हे रस्ता पूर्णची पूर्ण दाखवत आहोत. हे न्यायालयाच्या बाजूकडून येणारा रस्ता आहे तिथपर्यंत. तर हा रस्ता एकदम खराब झालेला आहे. न्यायालयाच्या बाजूचा हा रस्ता आहे. गाड्या चांगल्या येत नाहीत. गाड्या या रोडवरून जात असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो लोकांना आणि हा रोड नादुरुस्त आहे. असे कितीतरी रोड नादुरुस्त आहेत. ओ साहेबा कसा आहे रस्ता? रस्ता कसा आहे म्हणलं? हां या 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 कसा आहे रस्ता म्हणलं? बर किती दिवसापासून रोड खराब आहे? हां काय म्हणाल मग लोकांना? ओ चांगला आहे का रस्ता? रस्ता चांगला आहे का म्हणले? किती दिवसापासून रस्ता आहे? आपल्या शहराची परिस्थिती अशी या की या 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 इकडे जरा या रस्त्यावर या या वकील साहेब या की
या की रस्त्यावर नका का तुम्हाला रस्ता रस्ता नका का तुम्हाला अहो वकील साहेब या शहरामध्ये या की या अहो या की तुम्हाला रस्ता नका का तुम्ही शहरासाठी रस्ता मागणी करण्यासाठी सुद्धा येत नाहीत बा इकडे कसा आहे रस्ता कसा आहे रस्ता कसा है आपलं शहर कसं आहे धाराशिव शहर ये रास्ता बहुत बेकार हो गया हुआ है, खड्डे वड्डे बहुत ज़्यादा हो गए हुए हैं। हाँ आने जाने के वास्ते बहुत प्रॉब्लम आ रहा है। नगर पालिका का चुनाव होने के पहले 140 कोटी रुपए आ गए थे ना तो कहाँ गए वो तो फिर अभी तक काम क्यों नहीं हुआ फिर इसका? तो बोलो ना फिर कि कहाँ गए पैसे खाली वोटिंग लेने के लिए पैसे आए थे क्या हाँ क्या हो गया मांग क्या करोगे आने जाने के वास्ते तकलीफ हो कितने रही दिन हो है। गया रास्ता खराब है बहुत दिनों से रास्ता खराब बहुत- है, जल्दी होना पड़ता काम। बहुत जल्दी होना पडता काय हो म्हणणं काय वकील साहेब मला माहीत आहे भाजपाचं सरकार आहे सगळ्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे असं लोक म्हणतात आणि आम्ही देशाचा विकास केलाय असंही म्हणतात मग शहरातला विकास का झाला नाही त्यांनाच माहीत हां त्यांचा विकास केला आमचा नाही त्यांचा विकास केलाय आणि मग शहराचा विकास नाही शहराचं काय हां आएंगे जाएंगे आएंगे जाएंगे आता इथं 4 वर्ष झाली हां गाडी घेऊन नाही हा. चालत जाता येत नाही बर तरी सुद्धा इथं कुणी लक्ष देत नाही कुणी लक्ष देत नाही. बजेट आले गेले कुठे गेले माहीत नाही आलं एवढं कळालं काय हो तुमचं दुकान आहे या अलीकडे या अहो जगायचे आपल्याला नोकऱ्या तर नाहीत ऐका नोकऱ्या तर नाहीत मग जगायचंय जगण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता आणि व्यवसाय करण्यासाठी जी गिराईक येते ना तुमच्या दुकानात गिराईक सुद्धा येईना आता दुसरा त्या रस्ता रोड चाललाय. बघून गिराईक येईल का ये नाही गेला काय सांगाल मग ह्या लोकांना ही असं 25 वर्ष झालं बघता बघा 25 वर्ष हे लावड असेच खड्डे आहेत ह्या रोडला कोर्टाचा रोड आहे मोठा मेन रोड आहे आपल्या गल्लीतला हा, हा. समर्थनगरचा बघा पण काय नाही असंच आहे वकील साहेब तुमचं नाव काय ॲडव्होकेट जी के नवले ॲडव्होकेट जी.के. नवले सर काय हो का न्यायालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो पण त्याच न्यायालयामध्ये येणाऱ्या सर्वसामान्य न्याय मागा येणाऱ्या लोकाला जर रोड चांगला नसेल न्यायालयाच्या बाजूलाच रोड मिळत नसेल न्यायालयाच्या बाजूला आहे, न्यायालयात नाही मग न्यायालयाच्या बाजूच्याच रोडला जर न्याय मिळत नसेल तर शहरातल्या रोडला कधी न्याय मिळणार आहे कधीच नाही कधीच नाही बघा महत्त्वाचा मुद्दा आहे काय वाटतंय साहेब हे विशेष म्हणजे ह्या समर्थनगरमध्ये सगळ्यात जास्त दवाखाने आहेत बर आणि महत्त्वाचा मुद्दा ह्या दवाखाने कोणतं असल्यामुळे नगर आहे समर्थनगर बर, हा. आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दवाखाने जास्त आहेत बर त्यामुळं पेशंटला जाणं येणं खूप त्रास आहे हा, 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 त्यामुळे ही रोड होणं खूप आवश्यक आहे सगळ्यात जास्त दवाखाने इथं आहेत बरोबर आहे हा मग हे रोड किती महत्वाचा आहे हा खूप महत्वाचा रोड आहे रोड आहे म्हणजे दवाखाने आहेत न्यायालय आहे वकिलाचे नोटरीचे कार्यालय आहे कार्यालय आणि म्हणजे इथं न्याय देवता आहे. म्हणजे न्यायालयाच्या ही बाजूला. धाराशिवचा हार्ट ऑफ सिटी आहे हा धाराशिवचा मेन भाग हा, मेन भाग. म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले लोक जी येतात ती इथंच इथंच येतात, हा, न्याय. ह्या. आणि याच रोडला न्याय मिळत ह्याच रोडला बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे आता माझा थेट प्रश्न आहे नगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे आणि नगरपालिकेवर ज्यांचा वचक आहे जे न्याय देऊ शकतात त्याच राणादादाला माझा शब्द आहे आता राणादादा तुम्ही 140 कोटी रुपये शहर विकासासाठी आणले होते हे 140 कोटी रुपये आमदारकीला आले न्याय मिळाला नाही नगरपालिकाला आले निवडणुका झाल्या न्याय मिळाला नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तरीही न्याय मिळाला नाही सत्ता आल्यावर तुम्ही म्हणाला होता की 3 महिने झाल्यानंतर शहराचा विकास केलेला विकास आराखडा आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहेत धाराशिव शहराचा विकास अद्याप झाला नाही 3 महिने झालं कुठलेही काम नाही पाणी 10 दिवसाला मिळत आहे पाणी नाही लाईटसुद्धा वेळेवर येत नाहीत रोड नाहीत नाल्या नाहीत स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात पण स्वच्छतासुद्धा शहराची होत नाही नेमकं नगरपालिका शहरातल्या मतदार बांधवांना शहरवासियांना न्याय देणार का याकडंच आता लक्ष जनतेचं वेधलं जात आहे
आणि जनता विचारत आहे की नगरपालिका नेमकं शहर विकासासाठी करते काय. जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव या न्यायालयाच्या बाजूला असणारा रोड पूर्ण खराब झाला आहे. तसं पाहिलं तर धाराशिव शहरातले सगळेच रोड खराब झालेले आहेत. धाराशिव शहराचा विकास करण्यासाठी 140 कोटी रुपये आणले, मंजूर केले आणि निवडणुका झाल्यानंतर रद्दही केले. आता ते पैसे येणार का आणि धाराशिव शहराचा विकास होणार का, हाच प्रश्न आता शहरातले सर्व नागरिक विचारत आहेत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच नगरपालिका शहर विकासाचं काम करेल का, याकडेच लक्ष धाराशिव शहरवासियांचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास होणार का, हेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार असे असावे की शहराचा विकास म्हणजे माझा विकास आणि माझा विकास म्हणजे शहराचा विकास. आपलं घर स्वच्छ तर आपलं शहर स्वच्छ आणि आपलं घर म्हणजे आपलं शहर हे समजून कमेंट लिहा. आपल्या धाराशिव शहराच्या विकासासाठी कमेंट लिहा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.